मंडळी, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात पहिल्या दिवशी 2 फेऱ्यांमध्ये 21 तासांपेक्षा जास्त वेळ शांततेसाठी चर्चा झाली. पण ती चर्चा निष्फळ ठरली. परिणामी चर्चानंतरही कोणताही ठोस निर्णय झाला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वेन्स यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की करार न होणं ही अमेरिकेपेक्षा इराणसाठी वाईट बातमी आहे. त्यांनी स्पष्ट केलं की अमेरिका कोणत्याही कराराशिवाय परत जात आहे. पुढे वेन्स म्हणाले की अमेरिकेच्या अटी स्पष्ट होत्या, पण इराणने त्या स्वीकारल्या नाहीत. तर अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ ठरल्याचा दावा इराणकडून करण्यात आला. म्हणूनच या 21 तासाच्या चर्चेत नेमकं काय घडलं, इराण आणि अमेरिकेमध्ये एकमत का होऊ शकलं नाही आणि आता पुढे परिस्थिती कोणत्या दिशेने जाणार याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी अमोल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आहे. मंडळी, गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळापासून मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता संपूर्ण जगाला बसू लागले आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झालाय आणि त्यामुळे जागतिक पातळीवर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. हे वाढतं युद्ध थांबवावं यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू असतानाच अमेरिका आणि इराण यांच्यात शांततेसाठी चर्चा व्हावी यासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे दोन्ही देश आमने सामने आले आणि तब्बल 21 तास, हो पूर्ण 21 तास चर्चा चालली. 2 फेऱ्यांमध्ये सविस्तर बोलणी झाली, प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली, पण शेवटी जे हवं होतं ते घडलंच नाही आणि परिणामी ही चर्चा निष्फळ ठरली. पण इतक्या मोठ्या चर्चेनंतरही तोडगा का निघाला नाही? कारण होतं अटीचं युद्ध. अमेरिकेने इराण समोर काही कडक अटी ठेवल्या. युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवायचं, देशातील सुमारे 900 पाऊंड युरेनियम साठा हटवायचा आणि अणुबॉम्ब तयार करण्याच्या कोणत्याही शक्यतेवर कायमचा पूर्णविराम द्यायचा. इतकंच नाही तर होर्मुझ सामुद्रधुनीची सुरक्षा देखील अमेरिकेच्या अटीवर ठेवण्याचा प्रस्ताव होता. पण इराणने या अटी सरळ फेटाळल्या. त्यांच्या मते या अटी एकतर्फी, अवास्तव आणि त्यांच्या सार्वभौमत्वावर गदा आणणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांनी कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारला नाही. दरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वेन्स यांनी स्पष्ट केलं की इराण सोबत आमची चर्चा झाली, पण ठोस निष्कर्ष निघाला नाही. कारण इराण आमच्या अटी मान्य करण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही कोणताही करार न करता परत जातोय. दरम्यान चर्चा फसल्यावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की आम्ही दोन्ही देशांमध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण आता तरी दोघांनी शस्त्रसंधी वाढवावी अशी अपेक्षा आहे. पण इथेच परिस्थिती अजून गंभीर झाली, कारण चर्चा फसल्यावर तणाव कमी होण्याऐवजी वाढतच जातोय. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत इराणने टाकलेले जलसुरुंग हटवण्याची मोहीम सुरू केली आहे, ज्यातून जागतिक सामुद्री मार्ग सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीकडे इस्रायल अजूनही माघार घ्यायला तयार नाही. इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं आहे की इराण विरुद्धची लष्करी कारवाई अजून संपलेली नाही. त्यांच्या मते इराण अणुबॉम्बच्या खूप जवळ पोहोचला आहे आणि त्यामुळे हे हल्ले आवश्यक आहेत. म्हणजे एकीकडे 21 तास चर्चा झाली, पण दुसरीकडे युद्धाचं सावट अजूनही कायम आहे. तोडगा निघण्याऐवजी परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडीनंतर इराणनेही आपली भूमिका स्पष्ट केली. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की एका बैठकीतच करार होईल अशी अपेक्षा सुरुवातीपासूनच नव्हती. इस्लामाबादमध्ये चर्चा थांबल्यानंतरही त्यांनी स्पष्ट केलं की एकाच बैठकीत करार होणार नाही हे गृहीत धरायलाच हवं होतं. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनीही असंच म्हटलं की या प्रक्रियेला वेळ लागणार आहे आणि पाकिस्तानसह या प्रदेशातील इतर मित्र देशांबरोबर संवाद सुरूच राहील असा इराणचा विश्वास आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनीही महत्त्वाचं आवाहन केलं. त्यांनी अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना शस्त्रसंधी कायम ठेवण्यास आणि पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलावर येण्याचं आवाहन केले. त्यांच्या मते इस्लामाबादमधील चर्चा कोणत्याही कराराशिवाय संपणं ही निराशाजनक आहे. पण सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघर्ष वाढू न देणं, कारण हा तणाव वाढला तर मोठ्या प्रमाणावर मानवी हानी होऊ शकते आणि जागतिक अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसू शकतो. दरम्यान आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालानुसार या अपयशानंतर अमेरिकेसमोर आता 2 मोठे पर्याय उभे आहेत. एक म्हणजे इराण सोबत दीर्घ आणि कठीण वाटाघाटी सुरू ठेवणं आणि दुसरा म्हणजे पुन्हा संघर्षाच्या मार्गावर जाणं. त्यामुळे आता अंतिम निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात आहे. मात्र हे दोन्ही पर्याय राजकीय दृष्ट्या खूप मागे ठरू शकतात. खरं तर मंडळी, ही परिस्थिती याआधीही पाहायला मिळाली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस जिनेव्हा येथे दोन्ही देशात चर्चा झाली होती, पण ही चर्चा देखील अनिर्णित राहिली होती. त्यानंतर अमेरिकेकडून तब्बल 38 दिवस क्षेपणास्त्रे आणि हवाई हल्ल्यांची मालिका सुरू करण्यात आली होती आणि या हल्ल्यांमध्ये इराणचे लष्करी तळ, क्षेपणास्त्रे प्रणाली आणि शस्त्र निर्मितीचे केंद्र लक्ष्य करण्यात आले होते. अमेरिकेला वाटलं होतं
इतक्या मोठ्या लष्करी ताकदीच्या प्रदर्शनानंतर इराण दबावाखाली येईल. पण तसं झालं नाही. इराणने स्पष्ट शब्दात सांगितलं की ते कोणत्याही दबावाखाली झुकणार नाहीत. म्हणजे सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक टप्प्यावर आहे. एकीकडे चर्चा सुरू ठेवण्याचा पर्याय, तर दुसरीकडे पुन्हा युद्ध भडकण्याचा धोका. आणि याच दोन्हीच्या मध्ये अडकलेलंच आहे संपूर्ण जग. थोडक्यात सांगायचं झालं तर इस्लामाबाद इथे तब्बल 21 तास चाललेल्या चर्चेत खूप बोलणं झालं, पण तोडगा काहीच निघाला नाही. अमेरिका आणि इराण दोन्ही देशांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहणं पसंत केलं. म्हणून आता प्रश्न पडलाय की हे युद्ध थांबणार की अजून भडकणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.